मुंबईमध्ये राहणाऱ्या आणि मुंबईमध्ये कधीतरी आलेल्या प्रत्येकानं मुंबईच्या रस्त्यांवर सुरू असलेली कामं पाहिली असतील। जिथे जिथे रस्त्यांची कामं सुरू असतात, मेट्रोची कामं सुरू असतात, तिथे तिथे बॅरिकेड्स लावलेले असतात रस्त्याच्या बाजूला। तशी ती बॅरिकेड्स एरवी धूळ आणि मातीने माखलेली असतात, गंजलेली असतात, कधी-कधी जाहिरातींनी झाकलेली असतात। पण कधीतरी कुठेतरी एखादं बॅरिकेड तुम्हाला बऱ्या अवस्थेत दिसतं आणि त्या बॅरिकेड्सवर एक वाक्य लिहिलेलं असतं, मुंबईकरांच्या सुखकर भविष्यासाठी। भविष्यातील सुखकर प्रवासाची ग्वाही देणारे ते बॅरिकेड आहे ना, खरं तर मुंबईकरांचं भीषण वर्तमान दाखवतं। चिखलानं बरबटलेलं, धुळीनं माखलेलं आणि खड्ड्यामध्ये हरवलेलं। मुंबईत रस्त्यानं प्रवास करावा तर ट्रॅफिक छळणार, मेट्रो सेवेनं करावा तर ती अजूनही तुकड्या तुकड्यांमध्ये आहे आणि रेल्वेनं प्रवास करावा तर कधी काय होईल याचा नेम नाही। खरं तर उपनगरीय रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते। खरंही आहे ते। लाखो मुंबईकरांना रोज कामावर पोहोचवणारी आणि घरी सोडणारी ही सेवा स्वस्त आहे, वेळ वाचवणारी आहे। पण या सेवेच्या दर्जाचं काय, सुरक्षेचं काय, या सेवेचा दर्जा काय आहे आणि मुंबईकरांना सेवा देणारी ही रेल्वे सेवा प्रवाशांच्या जीवाची काय किंमत करते ना, हे गुरुवारी तमाम मुंबईकरांनी अनुभवलं। ज्या वेळेला आणि ज्या ठिकाणी मुंबईकरांची या रेल्वे सेवेसाठी सगळ्यात जास्त गर्दी असते, त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी रेल्वे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे संप पुकारला, काम बंद केलं आणि या सगळ्यामुळे जो गोंधळ निर्माण झाला त्यानं लोकांना रुळावर चालायला मजबूर केलं। 3 जीव, 3 मुंबईकर त्या रुळांवरच रेल्वेच्या धडकेमध्ये मृत्युमुखी पडले। ज्यांनी सुरक्षित प्रवासाची हमी द्यायची त्यांनीच बेफिकिरी दाखवली, अक्षम्य बेफिकिरी। आणि कशासाठी तर एका बेकायदेशीर मागणीसाठी। आधी रेल्वेच्या चुकीनं मुंबऱ्यामध्ये 6 जीव गेले, तिथं 2 अभियंत्यांवर कारवाई झाली, गुन्हे दाखल झाले। म्हणून सवाल हा आहे की रेल्वे सेवा देणारे कर्मचारी प्रवाशांच्या जीवाची पर्वा करतायत की नाही, आणि जर ते ती पर्वा करत नसतील तर त्यांना ती करायला लावणं हे रेल्वे मंत्रालयाचं काम आहे की नाही। ऐन गर्दीच्या वेळी कोणतीही सूचना न देता आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले हक्क दिसतात, मग ज्या प्रवाशांच्या जीवावर ते हक्क मिळवताना त्यांचे जीव दिसत नाही।